त्यांनी आपला व्हिडिओ बघितला होता आणि मनात एक निश्चय केला होता की सीएनजी फिटमेंट करायची आहे तर चांदबाईच्या कार गॅस सेंटर मध्ये. हे फेमस एरिया आहे पुणे नाशिक मध्ये, म्हणजे ऑटोमोबाईल सेफ्टी एकदम फेमस. म्हणलं की मी व्हिडिओ बघून आलो आणि शेवटच्या रिक्वेस्ट केली आज मला बोलवायचं. रात्री 11:30 वाजता निघाले ते 550 किलोमीटर वाशिम अकोला. आणि त्यांची पण एक कमेंट होती माझ्यासाठी की बनवलं तर गाडी तुमच्याकडे नाही तर कुठंच नाही बनवणार. 2 महिन्यापासून मी त्यांचा फॉलोअप घेत आहे, तर त्यांनी नेहमी वारंवार फोन उचलूनही योग्य तऱ्हेने मला मार्गदर्शन केलं. चांदबाई गाडी जर केली तर मी तिथेच येणार, फक्त तुमच्याकडून फिटमेंट अशी झाली पाहिजे की आमच्या वाशिम जिल्ह्यातही नाही, म्हणजे कोणाचीच नसली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे चांदबाईनं काम करून दिलं. किमतीमध्ये पण एकदम रिजनेबल आहे. बाकीकडे आम्ही 10 जागेवर चौकशी केली आहे, पण यांच्या किमतीमध्ये आणि त्यांच्या किमतीमध्ये बराचसा अंतर आहे. सीएनजी हे जे आहे ना मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप रिस्की गोष्ट पण आहे. त्यासाठी चांगली ठिकाणी फिटमेंट करणे खूप गरजेचं आहे. राजू सर सगळं डिसिजन घ्या. किती तुम्ही लांब राहत असाल तर टेन्शन घेऊ नका, तुमचं ते येण्याचं सोनं करूनच चांदबाई देणार आहेत. हे शिकलं तो आपण मान्यता तोच गव्हर्नमेंटकडून स्मार्ट टूलच आहे. तसं आता हे आपण फिट केलंय, इकडे दाखवतो. इथे आपण लॅपटॉप लावून सेटिंग करू शकतो. हे केबल त्याची दिलेली आहे कंपनी ब्रँड सारखं. हे कस्टमर असं काही जाणवत नाही की बाबा आपण का काम केलं कसं केलं कुठंही तुम्हाला. आणि एक पण वायर आपलं असं कट दाखवणार नाही, कुठं असं मोकळं आहे की त्याचा कलर दिसतोय, काहीच नाही. हा फिलिंग वॉल आहे ना, हा फिलिंग वाला. इथून सीएनजी फिल होणार, इथून सीएनजी फिल होणार. हा रेड्युसर आपण ज्याला म्हणतो की बघा नाव पण दिलेलं आहे त्याच्यात, रेड्युसर लो वॉटरचं असणार. कोणीच सांगणार नाही की कंप्लीट सीएनजी गाडी नाही आहे. तर म्हणून एवढ्या लांबून विश्वासाने लोक येतात कुठे, चांदबाईकडे. आणि आले कुठून, वाशिम अकोला. इथून 550 किलोमीटर येणं आणि जाणं 1100 किलोमीटर. त्याला जवळ औरंगाबादला पण संभाजीनगरला पण होतो, तरी पण तर कस्टमर आपला पुन्हा चॉईस केलं की आपल्याकडे आले. ते त्यांचा आपण मनापासून धन्यवाद करतो. आपण ही टोटल 33 to 33 मध्ये आपण काम केलेलं आहे. म्हणजे पत्रात क्रॅक पण झालं तर चांदबाईची जबाबदारी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काम करून द्यायचं. कंपनी पेड मध्ये वॅगनरला ट्रे असतं, ते ट्रेवर तुम्ही काही पण ठेवा, चावलचं पोता घेऊ, ट्रॉली बॅग काही पण ठेवा, तुम्हाला देणार. डिक्की स्पेस म्हणजे 50 ते 70% वापरायला या गाडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. सीएनजी वरच गाडी चालू आहे ना सर? तर सीएनजीवर आहे का पेट्रोलवर आहे तेच कळत नाही. बरोबर ना. मला जो प्रश्न पडलाय तुम्हालाही पडला होता की तुम्ही एवढ्या लांबून आलाय, 9 तास ट्रॅव्हल करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या मनासारखं काम झालंय का, सार्थक झालंय? मनापेक्षाही खूप जास्त चांगलं झालं. नंबर 1. नंबर 1. गॅस 90 रुपयापेक्षा कमी आहे. ते गॅस 90 रुपयामध्ये 20 ते 25 किलोमीटर गाडी फिरू शकतो आणि 105 रुपयामध्ये तुम्ही 15 किलोमीटर गाडी फिरू शकतो. याच्यासाठी तुम्ही सीएनजी बसवा. आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची अ बजेट कार डील चॅनलवरती. मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो सर्वात प्रथम मला तुम्हाला मनापासून आभार सांगायचं आहे, कारण तुम्ही इतका प्रेम आपल्यावर देतात, एवढा विश्वास आपल्यावर ठेवतात. त्याचं उदाहरण मी देणार आहे. सगळ्यांनी ओळखलंय. आज मी जादूगरकडे आलो. त्या जादूगरचं नाव आहे चांदबाई आणि त्यांच्या कार गॅस सेंटरमध्ये आपण आलोय. वाशिम राजू सर आलेत 550 किलोमीटर लांबून. त्यांनी आपला व्हिडिओ बघितला होता आणि मनात एक निश्चय केला होता की सीएनजी फिटमेंट करायची आहे तर चांदबाईच्या कार गॅस सेंटरमध्ये. तर मी राजू सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभारी आहे. आणि ते आले, सकाळी आले होते. आता गाडी पूर्ण रेडी झाली आहे. चांदबाईच्या अंडर ही गाडी तयार झाली आहे, म्हणजे एक नंबरच झाली आहे. तर चांदबाई तुम्ही काय सांगाल आपल्या मित्रांना? हा एक शब्द असा की राजूभाई बाबतीत बोलतो मी की माझा एक महिन्या अगोदर यांच्या माझ्या एक फोनवर चर्चा झाली होती की चांदबाई मला वॅगनर बनवायचे. मी वाशिमला राहिलाय. मी त्यांना असं सांगितलं पहिले तुमच्या इथलं जिल्ह्याचं फॉर्म चालू झालं की नाही ते बघायचं, त्यानंतर मला एक तिथल्या एजंटचं मला कॉन्टॅक्ट करून द्यायचं. त्यांनी तेवढं माझ्या खात्रीसाठी मला केलं, ते कॉन्टॅक्ट केलं. आम्ही तिथं पहिले परमिशन घेतली. त्याच्यानंतर मग कस्टमरने मला काल संध्याकाळी फोन केला की चांदबाई मी आता निघतोय तुमच्यासाठी. का कमेंट होतं की मी निघतोय पुण्यासाठी, आत्ता म्हणजे आत्ताच निघणार आहे. रात्री 11:30 वाजता निघाले ते 550 किलोमीटर वाशिम अकोला. आणि त्यांची पण एक कमेंट होती माझ्यासाठी की बनवलं तर गाडी तुमच्याकडे नाही तर कुठंच नाही बनवणार. त्याला जवळ संभाजीनगर पण आपलं औरंगाबाद पाशी पण जवळ आहे, तरी पण ते चॉईस केलं आपलं पुणा. आणि ते पुण्यात पण आपल्याकडे कार गॅस सेंटर. तर आपल्याबरोबर राजूभाई बरोबर आहे. ते 2 शब्द ते पण बोलतील की माझा फीडबॅक कसा आहे आणि आल्यावर त्यांना काय चेंजेस दिसणार, कसं काम केलं आहे आणि क्वालिटी बाबतीत स्वतःच तुम्हाला 2 शब्द बोलतील. मी चांदबाईचे आभार मानतो, कारण मी रात्री कॉल केला उशिरा तर त्यांनी उचलला. आणि 2 महिन्यापासून मी त्यांचा फॉलोअप घेत आहे, तर त्यांनी नेहमी वारंवार फोन उचलूनही योग्य तऱ्हेने मला मार्गदर्शन केलं. आणि मी चांदबाईला त्यावेळेस पण सांगितलं की चांदबाई गाडी जर केली तर मी तिथेच येणार, फक्त तुमच्याकडून फिटमेंट अशी झाली पाहिजे की आमच्या वाशिम जिल्ह्यातही नाही, म्हणजे कोणाचीच नसली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे चांदबाईनं काम करून दिलं.
आणि ट्रायल पण इतकी चांगली घेतली त्यांनी की माझं मन समाधान झालं. आणि त्याच्या कामापेक्षाही त्यांचा स्वभाव इतका निर्मळ आहे की शब्द नाहीत माझ्याकडे. नक्कीच. हे तर मी एवढं सांगतोय, जे माझे कस्टमर म्हणजे माझे थोडक्यात क्लायंट, माझे घरचं फॅमिली मेंबर सारखं आहे. एवढं मला प्रेम होतं अजमल भाई, ते म्हणलं की मी व्हिडिओ बघून आलो आणि शेवटी त्या रिक्वेस्ट केली की अजमल भाईला बोलवायचं. मी तरी पण मी 11 वाजता मला वाटलं की तुम्ही का झोपून रिलॅक्स करत होता. तरी पण तुम्हाला एक 11 वाजता तुम्हाला डिस्टर्ब केलं मी. त्यांचा प्रेमच होतो तसा की मी व्हिडिओ बघून आलोय. नक्कीच. तर मित्रांनो, मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, रात्री आपलं एडिटिंगचं काम चालू असतो. आमची झोपण्याची वेळ 4-5 वाजता रात्री. तर एवढे कष्ट घेऊन आम्ही व्हिडिओ बनवतो. तर सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करा. सरांनी मला सकाळी फोन केला, मी सरांचा फोन उचलला नाही. जवळपास 2-1 वाजता मी त्यांना कॉल बॅक केला आणि 3 वाजता इथे भर उन्हात आपण उभे आहोत तुमच्यासाठी. कारण मित्रांनो, हे सगळे जे कष्ट चालू असतात ना, तुमच्यासाठी चालू असतात. तुमचा प्रेम जो आम्हाला मिळतो ना, त्याची मी आयुष्यभर परतफेड करू शकत नाही. राजू सरांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी आपला व्हिडिओ बघितला, आपल्यावर विश्वास ठेवला आणि 550 किलोमीटर लांबून ते आले. त्यांनी गाडी तयार केली आणि ते परत जाणार आहेत. त्यांचा फीडबॅक पण आपण घेतलाय. नक्कीच मला एकच गोष्ट सांगायची आहे की चांदभाईबद्दल निश्चिंत राहा. CNG हे जे आहे ना मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप रिस्की गोष्ट पण आहे. त्यासाठी चांगली ठिकाणी फिटमेंट करणे खूप गरजेचं आहे. तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असेल, बरेच ठिकाणी तुम्हाला CNG फिटमेंट भेटणार आहे. पण क्वालिटी काम तुम्हाला करायचं असेल तर राजू सर डिसिजन घ्या. किती तुम्ही लांब राहत असाल तर टेन्शन घेऊ नका. तुमचं ते येण्याचं सोनं करूनच चांदभाई देणार आहेत. तर चांदभाई आणि राजू सरांचा मी परत एकदम हात जोडून मनापासून आभार मानतो. चांदभाई, आता आपल्या मित्रांना थोडं दाखवतं का कसं आपला फिटमेंट झाली आहे पुढच्या बाजूला? या तुम्हाला दाखवतो अजमल भाई. आपण काय वेळा व्हिडिओमध्ये दाखवलं BS6 किट कसं काय म्हणतो आपण. आता आज लावलं आपण लोवाटो स्मार्ट 2. त्याच्यात पण आता तुम्हाला दाखवतो आपण. हे गाडीमध्ये ACM, हे बघा इथे स्मार्ट 2 लोवाटोचा. हे सेम OBD2 सारखं ACM आहे. तोच काम करतोय जसं OBD2 मध्ये पहिले आपण काय व्हिडिओमध्ये दाखवलंय. त्याच्यात आता स्मार्ट 2 म्हणजे BS6 ला तो अप्रूव्ह मान्यता तोच गव्हर्नमेंट कडून स्मार्ट 2 लाच आहे. तसं आता हे आपण फिट केलंय. इकडे दाखवतो. इथे आपण लॅपटॉप लावून सेटिंग करू शकतो. हे केबल त्याची दिलेली आहे. पूर्ण ऑथोराइज किट सारखंच काम होणार आणि कंपनी ग्रेड सारखं. हे कस्टमर असं काही जाणवत नाही की बाबा आपण काय काम केलं, कसं केलं, कुठंही तुम्हाला. आणि एक पण वायर आपल्या असं कट दाखवणार नाही, कुठं असं मोकळा आहे की त्याचा कलर दिसतोय, काहीच नाही. तुम्ही बघा लूम बघा आपण कशी घेतलेली आहे टोटल. आणि केबल टाय प्रॉपर काम करताना आपण इंजेक्टर काय लोग इथं लावतोय पुढं, ते घाण दिसतोय. त्याचे रबर पाईप कसं बाहेर घेतोय, आपण कुठं लावलंय, कंपनी कुठं देते एअर फिल्टरच्या पाठीमागं आपण सेम तसंच दिलेलं आहे. हे बघा वायरिंग केलं. आता हे लो ऑटोचा मॅप, लो ऑटोचं रिड्युसर, फिलिंग वॉल, टोटल म्हणजे एकदम सिस्टमॅटिक काम म्हणतात आपण, ज्याला आपण काम करताना दाखवतोय की आपण काय काम करतोय. हा फिलिंग वॉल आहे ना, हा फिलिंग वॉल आहे. इथून CNG फिल होणार. इथून CNG फिल होणार. हा रेड्युसर आपण ज्याला म्हणतो की बघा नाव पण दिलेलं आहे ह्याच्यात, रेड्युसर लो ऑटोचा असणार. तर मित्रांनो बघू शकताय, सरांनी आपल्याला डिटेलमध्ये माहिती दिली आहे. तर कंपनी फिट सारखंच सेम काम आहे. तुम्हाला असं कोणी सांगणार नाही की कंपनी फिट CNG गाडी नाही आहे. तर म्हणून एवढ्या लांबून विश्वासाने लोक येतात कुठे, चांदबाईकडे. आणि आले कुठून, वाशिम, अकोला, इथून 550 किलोमीटर येणं आणि जाणं 1100 किलोमीटर. आणि कस्टमरची कमेंट होती चांदबाई बसवलं की तुमच्याकडे, आता मी बसवणार नाही. हे मी नाही सांगत माझ्या तोंडाने, तुम्हाला कस्टमर माझा रिव्ह्यू देईल. तुम्हाला ते शब्द कस्टमरचे होते, हे माझे शब्द नाहीये, हे कस्टमरचे शब्द आहे. नक्कीच. बसवणार तुमच्याकडे नाही तर मी बसवणार नाही. Yes. त्याला जवळ औरंगाबादला पण, संभाजीनगरला पण होतो, तरी पण त्या कस्टमर आपला पूर्ण चॉईस केलं की आपल्याकडे आले. ते त्यांचा आपण मनापासून धन्यवाद करतो आपण. येस मित्रांनो, तुम्ही बघू शकता MS 3737 पासिंग आहे. तर जे सर बोलतात त्याला काय म्हणतात, जोडून दाखवतात पण आम्ही. या अजमलमध्ये तुम्हाला दाखवत आपण मागच्या व्हिडिओला पण टाकी कसे फिट करतो आपण, काय वेळा दाखवलं. पण जी लोकांची कंप्लेंट असते आहे की पत्रा फाटतोय, आपल्याकडे शुअर गॅरंटी आहे 3 वर्षात पत्रा फाटला आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काम करून देऊ. ती टोटल चेचिस टू चेचिस मध्ये आपण काम केलेलं आहे. म्हणजे पत्रा क्रॅक पण झाला तर चांदबाईची जबाबदारी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काम करून द्यायचं. या तुम्हाला दाखवतो, हे बघा. आणि ब्रॅकेटचे पाईप बघा तुम्ही, कमीत कमी 1.5 ते 2 mm चा पाईप येतो. आणि हे सर CNG लागून सुद्धा म्हणजे ट्रे वगैरे लावून आता आपण ह्याचा ट्रे लावणार आहे. कस्टमरने सांगितलं मी घेणं थोडं ट्रे असं लावणार, जे कंपनी फिट मध्ये वॅगनरला ट्रे असतो, ते ट्रेवर तुम्ही काही पण ठेवा, चावलचं पोता, घेऊ, ट्रॉली बॅग, काही पण ठेवा, तुम्हाला दिसणार. डिक्की स्पेस म्हणजे 50 ते 70% वापरायला या गाडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. येस मित्रांनो, एकदम परफेक्ट. कन्फ्यूज झाले असतील तुम्ही, कंप्लीट CNG गाडी आहे का, तसेच काम इकडे होतं सरांच्या कार गॅस सेंटर मध्ये.
चांदबाईला सांगतो सर, आपल्या मित्रांना सांगा आपलं इथं यायचं कसं, ऍड्रेस सांगा. ते पुण्यातून बाहेरून जे लोक येत असेल, पुण्याच्या बाहेरचं, आपला पुणे नाशिक पटा हे फेमस एरिया आहे. पुणे नाशिक पटा म्हणजे ऑटोमोबाईल सेफ्टी एकदम फेमस. पुणे नाशिक पटा म्हणजे तुम्हाला सोपं लोकेशन टाकलं, कार गॅस सेंटर. पहिली पण तुम्हाला काय अडचण असली लोकेशनमध्ये काही अडचण असली, मला कधी पण कॉल करू शकतो. सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. त्यानंतर इमर्जन्सी असले तरी पण तुम्ही मला कॉल करा, तरी पण मला काही अडचण नाही, तुम्हाला मी उत्तर देईन. त्याच्या राजूबाईला काल विचारा, मी 10 वाजता त्यांचा कॉल उचलून त्याला मी सांगितलं तुम्ही या, निश्चित मी आहे, तुम्हाला काम करून देईन, तुमचं अपॉइंटमेंट कन्फर्म तुम्हाला बुक करून टाकलं. त्याची पण एक गोष्ट सांगतो, काल संगमनेरची गाडी आली होती माझ्याकडे, गाडी बंद पडली आपल्या इंडियन ऑइल पंप तरमेज चौकला. त्यांनी मला एकच शब्द सांगितलं, चांगलं मी तुमचा व्हिडिओ मी आलं नाही, तरी पण त्यांचा मी रात्री स्वतः येऊन जाऊन त्यांना सर्व्हिस दिली आणि त्यांची गाडी चालू करून दिली. मी पाहिजे तर कस्टमरला तुम्हाला फीडबॅकसाठी बोलू शकतो मी. नक्कीच. तर चांदबाई, मी एकदा तुम्हाला सांगतो की राजूबाईंना माईक द्या. सर, एक प्रश्न विचारायचा राहून गेला. तुम्ही तर तुमची गाडी एक नंबर बनवून घेतली आहे. आपले जे मित्र बघतायत त्यांच्याकडे पण गाडी असेल, घेण्याचा प्लॅन असेल, सीएनजी फिटमेंट करण्याचा विचार असेल, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल चांदबाई बद्दल? सजेस्ट म्हणजे सर, चांदबाईची फिटमेंट अशी तऱ्हेने आहे की जशी कंपनी फिटेड मिळते आपल्याला तसंच, आणि कोणताही धोका नाही. जे आहे ते आपल्या नजरेसमोर आहे, आणि बजेट म्हणजे किमतीमध्ये पण एकदम रिजनेबल आहे. बाकीकडे आम्ही 10 जागेवर चौकशी केली आहे, पण यांच्या किमतीमध्ये आणि त्यांच्या किमतीमध्ये बराचसा अंतर आहे. तरी आपण ज्यांना यायचं ते बिनधास्त येऊ शकता, आणि चांदबाईचा एक वेळेस अनुभव घेऊन बघा. तुम्ही एकदा आल्यानंतर तुमच्या मित्रांना पण सजेशन देसाल. येस मित्रांनो, अजून एक सांगतो, आजूबाजूची कमेंट आपल्याला 1 महिना 2 गाड्या देणार, यांचं कमेंट आहे की मला माझी गाडी पाचवी गाडी कशी तुम्हाला बनवून आणून देणार, हे माझी जबाबदारी. हे राजूबाईचा कमेंट आपल्याकडे. येस, आणि ते ते पण आली नक्की गाडी देणार. तो परत व्हिडिओ राजूबाईचा बनवून आपल्याला दाखवणार आम्ही. नक्कीच मित्रांनो, तुम्ही चांदबाईंना एवढं प्रेम दिलंय पूर्ण महाराष्ट्र, तर असाच प्रेम त्यांच्यावर राहू द्या, आपल्या चॅनलवर सुद्धा राहू द्या. या व्हिडिओला न विसरता लाईक करा आणि प्रत्येकाला शेअर करा. राजूबाई, थोडं छोटं काल घेऊ शकतो आपण. येस मित्रांनो, आता काय सर एवढ्या लांबून आलेत, तर ॲक्च्युली त्यांनी ते इथून पिंपरी चिंचवडमधून देवरूडपर्यंत त्यांनी ऑलरेडी एक ट्रायल घेतलीच आहे, पण आपण व्हिडिओमध्ये लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. एक 2-3 किलोमीटर आपण टेस्ट राईड घेणार आहे आणि सरांचा, राजू सरांचा ऑन कॅमेरा आपण फीडबॅक तुम्हाला देणार आहे. तर ते फीडबॅक घेऊन आपण या व्हिडिओची शेवट करणार. राजू सर, आपण टेस्ट राईड घ्यायला लागलेत, 5 मिनिटं झाले आता मला वाटतं आपण गाडी चालवत आहे. तर मी तर भरपूर गाड्यांमध्ये बसत असतो, सीएनजी वरच गाडी चालू आहे ना सर? सर, सीएनजीवर आहे का पेट्रोलवर आहे तेच कळत नाही सध्या. बरोबर ना, मला जो प्रश्न पडलाय तुम्हालाही पडला होता. हो. तर ओव्हरऑल तुम्ही आता एवढ्या लांबून चालवत आलेत, 550 किलोमीटर, म्हणजे किती वेळ लागला तुम्हाला ट्रॅव्हलिंग यायला? इथे येण्यासाठी मला सर जवळपास 8 ते 9 तास लागलेत. बरोबर, 9 तास. आणि आता तुम्ही चालवतात माझ्यासमोर गाडी, काय फरक जाणवतो का सर? नाही सर, काहीच नाही. म्हणजे एकदम एक ते कळत पण नाहीये की पेट्रोलवर आहे की गॅसवर आहे. जे तुम्ही एवढ्या लांबून आलाय, 9 तास ट्रॅव्हल करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या मनासारखं काम झालंय का, सार्थक झालंय? मनापेक्षाही खूप जास्त चांगलं झालं. नंबर 1. नंबर 1. येस मित्रांनो, तुम्ही बघू शकताय टेस्ट राईड चालू आहे. शेजारी तुमचे लाडके चांदबाई पण बसलेत. चांदबाईकडे यायचं म्हणजे एक नंबरच काम करून घ्यायचं आणि गाडी फर्स्ट क्लासच होणार आहे, यात काही वाद नाही. मित्रांनो, सरांनी, राजू सरांनी टेस्ट राईड घेतली आहे आणि आम्ही पण सोबतच होतो. एक नंबर काम म्हणतात ना, ज्यालाच म्हणतात. तर तुम्ही आता जास्त विचार करत बसू नका. सरांचा, चांदबाईचा नंबर स्क्रीनवरती दिलाय, तर नक्की तुम्ही या. तुमच्या मनासारखीच गाडी इकडे करून भेटणार आहे. जसं राजू सरांनी परफेक्ट डिसिजन घेतला परफेक्ट टायमिंगवरती, तसा डिसिजन तुम्ही घ्या आणि पैशांची बचत वाचवायला सुरुवात करा. तर चांदबाई, जाताना तुमच्याकडून 1-2 शब्दात मित्रांना एक छोटा मेसेज. मेसेज हेच आहे की मी एवढंच करून की सीएनजी बसवताना तुम्ही विचार करा पोल्युशन. आज पोल्युशन आपल्याकडे किती वाढलं आहे. तुम्ही सीएनजी बसवा, ग्रीन म्हणजे तुम्ही पोल्युशनला पण प्रतिसाद द्या. एवढंच मी सांगाल. सीएनजी लावल्यानंतर 2 पैसे कसं वाचवता येईल याची गॅरंटी आमची तुमच्याकडे. समजा तुम्हाला पेट्रोल 105 रुपये लिटर आहे, तर गॅस 90 रुपयापेक्षा कमी आहे. तर गॅस 90 रुपये 20 ते 25 किलोमीटर गाडी फिरू शकतो आणि 105 रुपये तुम्ही 15 किलोमीटर गाडी फिरू शकतोय. ह्याच्यासाठी तुम्ही सीएनजी बसवा आणि पोल्युशनला तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही सीएनजी परवानला सपोर्ट करा. येस मित्रांनो, आता मला नाही वाटत अजून काही बोलायची गरज आहे. लवकर डिसिजन घ्या आणि कार गॅस सेंटरला व्हिजिट करून पैशांची बचत करायला सुरुवात करा. याच नोटवर मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. जय महाराष्ट्र. धन्यवाद.